बातमी परळीमधील गोळीबार प्रकरणासंदर्भातली बातमी. पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू झालंय. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. परळीतील अजित पवार गटाच्या सरपंचावर गोळीबार झाला होता. मरळवाडी या गावचे सरपंच बाबू आंधळे यांचा या गोळीबारात मृत्यू झालाय. महत्त्वाची बातमी आपण बघतोय परळीमधून. परळीमध्ये सध्या पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू झालेलं आहे. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं जात आहे. दरम्यान संभाजी मुंडे माझे सहकारी आपल्यासोबत थेट बीडमधून जोडले गेलेत. संभाजी, आपण बघतोय मरळवाडीचे सरपंच बाबू आंधळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळे समर्थक आक्रमक झाले. तुम्ही पाहू शकता आपण काल संध्याकाळी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी पाहू शकता सकाळपासून इथे त्यांचे समर्थक आहेत. पोलीस स्टेशनमध्ये हे आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे. जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेतात तोपर्यंत आम्ही मतदार ताब्यात घेणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तुम्ही नक्कीच. तर ही दृश्य आपण बघतोय. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सध्या ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे पोलीस ठाण्याच्या बाहेर. परळीतल्या अजित पवार गटाच्या सरपंचावर गोळीबार झालेला होता आणि म्हणूनच आता सगळेच समर्थक आक्रमक झालेले आहेत. मरळवाडी गावचे सरपंच बाबू आंधळे यांचा या गोळीबारात मृत्यू झालेला होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं जात आहे. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. परळीतील अजित पवार गटाच्या सरपंचावर गोळीबार झालेला होता. महत्त्वाची बातमी, मरळवाडी गावचे सरपंच बाबू आंधळे यांचा या गोळीबारात मृत्यू झाला होता.